नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन विशेष 30 ओळींचं मराठी भाषण. हे भाषण खूप सोपं आहे, तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा तुम्हाला शाळेमधल्या स्पर्धांसाठी नक्की उपयोग होईल. चला पाहूयात भाषणाला. आदरणीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार. आदरणीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार. आज आपण येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज आपण येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनला. या दिवशी भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करण्यात मोलाचे योगदान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करण्यात मोलाचे योगदान दिले. संविधान आपल्याला हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव करून देते. संविधान आपल्याला हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव करून देते. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळा श्वास घेतो. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळा श्वास घेतो. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अमूल्य आहे. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अमूल्य आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला एकतेचा संदेश देतो. प्रजासत्ताक दिन आपल्याला एकतेचा संदेश देतो. विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. आपला तिरंगा आपल्याला अभिमानाने उभे राहायला शिकवतो. आपला तिरंगा आपल्याला अभिमानाने उभे राहायला शिकवतो. देशाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. देशाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. आपण चांगले नागरिक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. आपण चांगले नागरिक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. शिक्षण, शिस्त आणि परिश्रम हे देशाच्या प्रगतीचे आधार आहेत. शिक्षण, शिस्त आणि परिश्रम हे देशाच्या प्रगतीचे आधार आहेत. युवकांमध्ये देशाचे भविष्य सुरक्षित आहे. युवकांमध्ये देशाचे भविष्य सुरक्षित आहे. स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि एकोपा जपला पाहिजे. स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि एकोपा जपला पाहिजे. संविधानातील मूल्ये आपल्या जीवनात उतरवली पाहिजेत. संविधानातील मूल्ये आपल्या जीवनात उतरवली पाहिजेत. चला आपण सर्व मिळून देश सेवेसाठी सज्ज होऊया. चला आपण सर्वजण मिळून देश सेवेसाठी सज्ज होऊया. भारत मातेचा गौरव सदैव उंचावूया. भारत मातेचा गौरव सदैव उंचावूया. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. तर अशा प्रकारे आपलं 20 ओळींचं प्रजासत्ताक दिन विषयीचं भाषण संपलेलं आहे. तुम्हाला हे आजचं भाषण आवडलं का? भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.